नमस्कार, मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या कांचन आपले YouTube चॅनलवर। तुम्ही हाती घेतलेल्या सर्व चांगल्या कामांना यश मिळू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर नवीन वर्ष सुरू झालं आहे, प्रत्येकानेच आपली नवीन कामं हाती घेतली असेल तर तुमची ती प्रत्येक इच्छा पूर्ण हो। शिवमानी प्रणू आहेत, त्यामुळे आम्ही जवळ कुठेतरी जाऊ म्हणून निघालोय आता वज्रेश्वरीला। चला तर आजचा व्लॉग कंटिन्यू बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। विश्वास पीप पीप। चला आम्ही येऊन पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे खूप गर्दी आहे आणि आम्हाला येण्यासाठी जवळपास 1.5 तास लागलाय। मला वाटलेलं 1 तासामध्ये होईल पण 1.5 तास लागला। चला आता दर्शनाला किती वेळ लागतो बघूया। खूप गर्दी दर्शन घेऊन आम्ही आलोय बाहेर आणि आम्हाला दर्शन घेण्यासाठी 2 तास लागलेत। आणि ही आहे वज्रेश्वरीची प्रसिद्ध गरम पाण्याची कुंड, कारण इथे पाणी 12ही महिने गरमच असतो। उन्हाळा असो, पावसाळा असो अथवा हिवाळा, पाणी हे कायम गरमच असतो या कुंडांमध्ये। हे इथलं वैशिष्ट्य आहे आणि इथे खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी आहे, जे तुम्हाला बघायला मिळतच आहे। आता आम्ही जात आहोत आता साईबाबांच्या मंदिरामध्ये। नदीच्या या साईडने त्या साईडला जाण्यासाठी सिमेंटचा एक मस्त रस्ता आहे, तो ओलांडून त्या साईडला गेल्यानंतर आपल्याला साईबाबांचं मंदिर बघायला मिळेल। सेम शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीप्रमाणेच ही मूर्ती आहे आणि तिकडे राहण्याची व खाण्याची उत्तम सोय देखील आहे। चला तर व्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला देखील साईबाबांचं दर्शन करायला मिळेल। मंदिराच्या बाहेरच गाडी पार्क करण्यासाठी देखील खूप मोठी जागा आहे। तुमची 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल तरी तुम्ही ती अगदी सहज तिकडे पार्क करू शकतात। मंदिराच्या आत आल्यानंतर आपल्याला हे मस्त बदक पाण्यामध्ये पोहताना दिसत आहेत। किती छान वाटत आहे ना हे सगळं दृश्य पाहून।
नदी क्रॉस करून आम्ही इथे साईबाबांच्या मंदिरामध्ये आलो, इकडे दर्शन घेतलं आणि आता खूप भूक लागली आणि इथे पाठीमागेच थोडंसं चालत आलो ना, गुंजाबाई की रसोई म्हणून आहे, तर तिकडे आलो. इथे नाश्त्याचं पण आहे आणि जेवण पण आहे. आम्ही आताच जेवण केलं इकडे आणि आता निघालोय. जर तुम्ही खूप लांबून आला असाल किंवा जवळून देखील आला असाल आणि भूक लागली असेल तर इथे जेवण करण्याची उत्तम सोय आहे आणि राहण्याची देखील इकडे खूप छान सोय आहे. नदी क्रॉस करून फक्त इकडे तुम्हाला एक साई मंदिर म्हणून दिसेल साईबाबांचं, तर तिकडे आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी इकडे सहज अवेलेबल आहेत आणि खूप छान आहे सगळं इकडे. चला तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.